मान्य व्यासपीठावरील मान्यवर व इथे जमलेल्या माझ्या बालमित्रांनो, सर्वांना माझा नमस्कार. मी शर्वरी विनायक कोल्हे. आज मी आपल्या सर्वांसमोर एका थोर व्यक्तीबद्दल बोलणार आहे. ते तुम्ही शांतचित्ताने ऐकावे अशी माझी नम्र विनंती. जगणारे ते मावळे होते, जगणारे ते मावळे होते, जगवणारा तो महाराष्ट्र होता. पण स्वतःच्या कुटुंबाला विसरून जनतेवर मायेने हात फिरवणारा आपला शुभ होता, आपला शुभ होता. सिंहाची चाल, सिंहाची चाल, गरुडाची नजर, सिंहाची चाल, गरुडाची नजर, स्त्रियांचा आधार, शत्रूचे मर्दन, असेच असावे मावळ्यांचे वर्तन. हीच छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण, हीच छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण. अन्यायाविरुद्ध लढण्याचा इरादा नेक होता, अन्यायाविरुद्ध लढण्याचा इरादा नेक होता. आझाद जिजाऊंचा शुभा लाखात नाही तर जगात एक होता, लाखात नाही तर जगात एक होता. पाहुणी छत्रपतींचे देश, पाहुणी छत्रपतींचे देश, झुकल्या सर्वांच्या नजरा. जन्मदिनी राजे तुम्हाला माझा मानाचा मुजरा, माझा मानाचा मुजरा. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी महाराष्ट्रातील शिवनेरी किल्ल्यावर झाला. राजमाता जिजाऊंनी त्यांच्यावर उत्तम संस्कार केले. पिता शहाजीराजांकडून त्यांना शौर्याचा वारसा मिळाला. शिवरायांचा जन्म झाला त्यावेळेस महाराष्ट्रात परकीय सत्ता धुमाकूळ घालत होती. लाखो मराठा सैनिक मुघलांच्या कैदेत अडकले होते. शेतकऱ्यांना कोणी वाली नव्हते, स्त्रियांवर अन्याय होत होते. ही परिस्थिती बदलण्याचे शिवरायांनी लहानपणीच ठरवले. छत्रपती शिवाजी महाराज हे मराठा साम्राज्याचे संस्थापक होते. त्यांनी वयाच्या 16व्या वर्षी स्वराज्याची सूत्रे हाती घेतली. सर्वसामान्य जनतेचे दुःख जाणून घेतले. छत्रपती शिवाजी महाराजांना तानाजी मालुसरे, बाजीप्रभू देशपांडे, शिवा काशीद, मुरारबाजी अशा अनेक मावळ्यांनी मोलाची साथ दिली. छत्रपती शिवाजी महाराज हे शूर, पराक्रमी आणि प्रजाहितक्षक राजे होते. त्यांनी पर स्त्रीला माते समान मानले, सर्व जाती धर्मांचा आदर केला, रयतेला सुखी केले. अफजल खान, औरंगजेब, शाहिस्ते खान अशा बलाढ्य शत्रूंचा पराभव केला. छत्रपती शिवाजी महाराज हे अष्टपैलू, सर्व गुणसंपन्न व युग पुरुष होते. प्रजेवर अन्याय, अत्याचार करणाऱ्या शत्रूंचा चोख बंदोबस्त केला. नेहमी भावनेपेक्षा कर्तव्य श्रेष्ठ मानलेले संपूर्ण आयुष्य प्रजेच्या कल्याणासाठी खर्च केले. शेतकऱ्याच्या गवताच्या काडीलाही धक्का लागू नये म्हणून ते नेहमी झटले. माता जिजाऊ शिवरायांना म्हणत, शिवबा, आपला जन्म रयतेला गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी झाला आहे, त्यासाठी आपण स्वराज्य निर्माण करा. माता जिजाऊंचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांनी मावळ्यांसोबत जाऊन रायरेश्वराच्या मंदिरात गुलामगिरी नष्ट करून स्वराज्य निर्माण करण्याची प्रतिज्ञा केली व तोरणा किल्ला जिंकून स्वराज्याचे तोरण बांधले. ते पुण्याला कारभार पाहत होते त्यावेळेस त्यांनी राजमुद्रा तयार केली. प्रति प्रचंड लेखे व वर्धिष्णू विश्ववंदिता शहा सुना शिवशाहीशा मुद्रा भद्राय राजते, मुद्रा भद्राय राजते. म्हणजे जसा प्रतिपदेचा चंद्र वाढत जातो आणि विश्वास वंदनीय होतो, तशी शिवाजी महाराजांची मुद्रा ही तिचा लौकिक वाढत नाही. 6 जून 1674 रोजी शिवरायांचा राज्याभिषेक करण्यात आला. रयतेला न्यायप्रिय राजा मिळाला. त्यांच्या नावातील प्रत्येक अक्षर त्यांच्या पराक्रमाची माहिती सांगणार आहे. 36 हत्तींचे बळ असणारे, त्रस्त मुघलांना करणारे, परत न फिरणारे, तिन्ही जगात त्यांची कीर्ती, शिस्तप्रिय, वाणिज्यतेज, जिजाऊंचे पुत्र, महाराष्ट्राची शान, हार न मानणारे, राज्याचे हितचिंतक आणि जनतेचा राजा मिळून बनले शिवछत्रपती. मी जाता जाता एवढंच बोलले. लखलख चमचम तळपत होती, लखलख चमचम तळपत होती शिवबाची तलवार, लखलख चमचम तळपत होती शिवबाची तलवार. महाराष्ट्राला घडविणारे तेच खरे शिल्पकार, तेच खरे शिल्पकार.